साहित्य आपण पाहिलं होतं. होय. कृती करूयात. होय. काय करायचंय आता आपल्याला हे पहिलं मिक्स करून वाटून घ्यायचं. हे ज्वारीच्या लाह्या आणखी गूळ आणि गूळ. होय. बर ठीक. ज्वारीच्या लाह्या आणखी गूळ याची भरड करायची आपल्याला मिक्सर मध्ये. बर गूळ किती लागणार? घ्या सगळं. आता याची भरड करून घ्यायची. होय. चला ठीक आहे. ज्वारीच्या लाह्या आणि गुळाची आम्ही भरड करून घेतो, मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. मलिदासाठी लागणारा पहिला टप्पा आपण पूर्ण केला. ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचं मिश्रण तयार करून घेतलं. पुढे आता बाउलने सगळं मिक्स करायचं आपल्याला. अच्छा बर. मला आधी सांगा काय काय लागणार आहे. सगळं हे आधी घ्यायचं. हो घ्या. बर. पुढे गव्हाच्या भाकरीची भरड. मला सांगा, आपण आता गव्हाची भाकरी वापरली आहे तर त्याची पोळी घेतली तर नाही चालत का? चालेल, पण हे कसं आपण 15 दिवस पण ठेवू शकतो. पातळ पोळी असेल ती आपण तेवढी ठेवू शकत नाही. आता हे आपण गहू भाजून घेतलं, भरडलं, पुन्हा त्याला फ्राय केलं. बरोबर. आणि तसं केल्यामुळे जास्त दिवस राहू शकते. करेक्ट. आणि ती भाकरी केल्यामुळे जरा क्रिस्पी आहे, आणि चवही त्याची वेगळी येते. बरोबर. पुढे आता हे ड्रायफ्रुट्स. बर. त्याच्यामध्ये काजू आहेत, मनुका आहेत, बदाम आहे. हो. बर. खोबरं. पुढे. होय. पुढे खजूर कापलेला. बर. काळे खजूर जरा मऊ असतात म्हणून आपण लाल घेतलेत का मुद्दाम? नाही, चव वेगळी लागते ना, दोघांची चव वेगळी आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घातला. गुळाच्या ऐवजी जर डायबिटीसच्या लोकांनी खजूराची जास्त वापर केला तरी चालू शकतो. बर. फॅन्टास्टिक. डिंक. बर. वेलची, जायफळची पूड. बर. बघा किती लागणार आहे. बस. बस. पुढे. आणि ते मिक्स करायचे. हाताने केल्यावर जरा चांगलं मिक्स होणार. घ्या बरं करून. मग म्हणजे तुमच्या हातची चव चाखल्याचा मला आनंद मिळेल. हो ना. तुम्ही सगळं माझंच करून घेताय. नाही हो, तुम्हीच म्हणलात. काय मी मदत करतो तुम्हाला. मदत म्हणजे सगळंच करून घेणं असतं. करून घेतात ना, त्यात काय. ठीक आहे, आपण मिक्स करून घेतोय. माझ्या एक असं लक्षात आलंय की डिंकाच्या लाडवामध्ये जे जे काही पदार्थ असतात ना ते सगळे ह्याच्यामध्ये. आणि डिंकाचा लाडू आपण थंडीच्या दिवसात खूप खातो. हो, थंडीच्या दिवसासाठीच ही रेसिपी आहे. हेच मला अपेक्षित होतं, कारण डिंका आहे, गूळ आहे, खजूर आहे, वेलची पावडर आहे. बरोबर ना? होय. वा वा वा. पुढे. झाली आपली रेसिपी. आता ह्याच्यात फक्त तूप घालायचं आणि खायचं. मग तूप आपण लगेच घालूयात की? हो. एवढी सोपी रेसिपी आहे? हो. घालू? होय. किती लागणार आहे? तुम्हाला हवं तेवढं. तुम्हाला जर जास्त बनायचं असेल तर सगळं घाला. नाही, मला जसं आहे तसंच राहायचंय. मग कमी घाला. मग एवढं प्रमाण पुरेल ना? ठीक आहे, मग आता हे मिक्स करून घ्या. वा, सगळं माझ्या आवडीनुसार बनवताय तुम्ही आज. हो. चला, व्हेरी गुड. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मलिदा तयार होईल. अत्यंत हेल्दी आहे, चविष्ट तर असणारच आहे, कारण सगळे आपल्या आवडीचे पदार्थ आहेत. आम्ही हे तूप घालून छान मिक्स करून घेतो. तुम्ही तुमच्या आवडी निवडी आणि बाकी सगळ्या गोष्टींनुसार तूप घाला. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मलिदा करण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाच्या भाकरीची भरड, ड्रायफ्रूटची भरड, खजूर, भाजलेला डिंक, भाजलेल्या खोबऱ्याचा किस, भाजलेल्या ज्वारीच्या लाह्या, तूप, वेलची आणि जायफळ पूड. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये ज्वारीच्या लाह्या आणि गूळ घालून मिक्सर मधून वाटून लाह्याचं मिश्रण तयार करून घ्यावं. दुसऱ्या काचेच्या भांड्यामध्ये लाह्याचं तयार मिश्रण, गव्हाच्या भाकरीची भरड, ड्रायफ्रूटची भरड, भाजलेल्या खोबऱ्याचा किस, खजूर, भाजलेला डिंक आणि वेलची पूड घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये तूप घालून मिश्रण पुन्हा एकत्र करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.